हमेशा विवादित बयान देने वाले एनसीपी नेता जितेंद्र आव्हाड के छत्रपति संभाजी महाराज पर दिए विवादित बयान के बाद राज्य भर में संभाजी महाराज के समर्थक आक्रामक है। इसी कड़ी में आज नासिक में स्वराज्य संगठन की ओर से आव्हाड के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। जितेंद्र आव्हाड एनसीपी के वो नेता हैं जो समय समय पर विवादित बयान देने से नहीं चूकते। भगवान राम पर दिए उनके विवादित बयान के बाद राज्य में हिंदू संगठनों ने उनके खिलाफ मोर्चा खोल दिया था। वहीं अब संभाजी महाराज पर की गई खून की जांच की टिप्पणी के बाद नासिक में स्वराज्य संगठन आक्रामक है। स्वराज्य संगठन की ओर से आज आव्हाड के खिलाफ तीव्र विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान कार्यकर्ताओं ने आव्हाड के खिलाफ जमकर नारेबाजी करते हुए संभाजी महाराज के समर्थन में नारे लगाए। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशालगढ़ के सम्मान में संभाजी राजे मैदान में, विशालगढ़ के सम्मान में संभाजी राजे मैदान में जाहीर निषेध, जाहीर निषेध। जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध। या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जाहीर निषेध, जाहीर निषेध। जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध। या जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। जितेंद्र आव्हाडचं करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। विशालगढ़ के सम्मान में संभाजी राजे मैदान में, विशालगढ़ के सम्मान में संभाजी राजे मैदान में, छत्रपति संभाजी राजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपल्या सर्वांना कल्पना आहे, काल परवा छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वामध्ये विशालगड मोहीम पार पडली। अतिक्रमण हटाओ हीच छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका होती। कुठल्याही धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कधी छत्रपती संभाजीराजेंनी त्यांच्या मावळ्यांनी केला नाही व आम्ही करणारही नाही। परंतु काही धर्माचं राजकारण करणारे जितेंद्र आव्हाड सारखे लोक कुठेतरी त्यांच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये आमच्या एका ताईवरती, यशस्वी शिंदेवरती जो अत्याचार झालाय तो कुठेतरी थांबवण्यासाठी, त्याला ज्या प्रकरणाला पुढे नेतायत लोक ते थांबवण्यासाठी, कुठेतरी लव जिहादला साथ देण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी काल परवा छत्रपती संभाजीराजेंविषयी टीकास्त्र झाडलेलं आहे। फक्त आणि फक्त लव जिहादला सहकार्य करण्यासाठी, अतिक्रमणाला सहकार्य करण्यासाठी, अतिरेक्यांना मदत करण्यासाठी जर जितेंद्र आव्हाड छत्रपती संभाजीराजेंवरती टीका करत असतील तर हे शिवभक्त व छत्रपतींचे मावळे स्वराज्य पक्ष कदापि सहन नाही करणार आहे। आज आम्ही जितेंद्र आव्हाडांनी ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीराजेंचं रक्त तपासावा असं सांगितलं आहे, त्याच प्रकारे छत्रपती संभाजीराजेंचे आम्ही मावळे जितेंद्र आव्हाडांचं रक्त तपासण्यासाठी त्यांच्या घरी जातोय। जर जितेंद्र आव्हाडांमध्ये दम असेल तर त्यांनी आम्हाला थांबवून दाखवावा। त्यांना आज छत्रपतींचे मावळे काय आहे हे निश्चितपणाने लक्षात येईल। तुम्ही ज्या वेळेस हिंदूंच्या विरोधी कारवाई होता कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट करत नाही। काल परवा एका ट्रेनवरती दगडफेक झाली, तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट आलं नाही। परंतु छत्रपती संभाजीराजेंवरती तुम्ही खालच्या पातळीवरती जाऊन बोलले। तुम्ही ज्या वेळेस छत्रपतींचं रक्त तपासा म्हणता त्यावेळेस तुम्ही शाहू महाराजांविषयी देखील बदनामीकारक अपशब्द वापरत आहात। याच प्रकारे त्यांनी मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील फोटो फाडला होता। आतापर्यंत या जितेंद्र आव्हाड सारख्या वृत्तींनी अनेक वेळा महापुरुषांवर बोलून देखील यांना सडेतोड उत्तर मिळालं नाही, म्हणून यांचं आजपर्यंत फळत होतं। परंतु आता आम्ही छत्रपती संभाजीराजेंचे मावळे यांना सोडणार नाही, यांना धडाव शिकवल्याशिवाय आम्ही परत येत नाही। याचा दम असेल तर यांनी याच्या घरापर्यंत येईपासून आम्हाला थांबून दाखवावं।